मग हे डोंगरेंच्या बाबतीत आता जे आपल्याला बघायला मिळालं म्हणजे काय तो नेमका झाला होता, कारण इतके दिवस हा मुद्दा, अध्यक्षपदाचा मुद्दा कधीच कोल्हापूरच्या बाहेर नाही गेला. ह्यावेळेस राज्यातले नेते पण लक्ष घालत होते. नाही, काय झालं की अरुण डोंगरेंनी राजीनामा दिला, 2 वर्षांनी तो द्यायचं ठरल्याप्रमाणे दिला. आणि त्यांनी सांगितलं की बाबा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी युतीचाच चेअरमन करायचं सांगितलं. त्यामुळे तो मुद्दा वरती गेला आणि शेवटी मग वरच्या लोकांनी लक्ष घातलं आणि मग तिथं चेअरमनच्या निवडीमध्ये तसं ते युतीचा चेअरमन करावा असं ठरलं. पण मग तुम्हाला पटलं ते वरच्या लोकांनी, कारण गरज होती का म्हणजे त्या गोष्टीची? तो आता भाग वेगळा आहे. आता ते राजकारणामध्ये सर्व पक्षीय लोक सामावून घेणं ज्यावेळेस शक्य होत नाही, निवडणुका अनेक होतात, त्यावेळेला मतभेद तयार होतात, काही ते ठळकपणानं पुढे येतात, त्यावेळेला अशा गोष्टी घडतात. ते ठीक आहे. अशा अनेक वेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेतसुद्धा झालेला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आता इतकी वर्ष सर्वपक्षीय नाही झाली. अनेक वेळा त्यामध्ये सुद्धा पक्ष मतांतरं झालेली आहेत आणि गोकुळमध्ये सुद्धा झालेली आहेत. सतेज पाटलांना कसं मनवलं म्हणजे? नाही, म्हणून ते काय समंजस कार्यकर्ते असल्यामुळं त्यांनी समजून घेतली की बा युती म्हणून ते एकत्र आलेले आहेत, असं त्यांनी मला वाटतं समजून घेतलं असावं. म्हणजे दोघांच्या मैत्रीबद्दल, म्हणजे आता तर राजकीय वाटा पण वेगळ्या आहेत, कशी म्हणजे सगळ्या जिल्ह्याला प्रश्न आहे, कसं जमतं? अनेक वर्ष आम्ही जिल्ह्यातले सगळेजणच मित्र एकमेकाचे आहोत. आम्ही कोणाचे शत्रू नाही. बरं. आम्ही एकमेकांचे अतिशय चांगले मित्र आहोत. ज्यावेळा निवडणुका येतील त्यावेळा मतभेद होणं हे स्वाभाविक आहे. बरोबर. ते सगळेच आमचे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. आणि एक कोल्हापूर जिल्ह्याचा एक खाके आहे की आम्ही कधी शत्रुत्व आणि वैरत्व मानलं नाही. निवडणुकीपुरतं राजकारण आणि निवडणुकीनंतर आपण सगळ्यांनी मिळून काम करायचे अशा भावना आमच्या असतात. त्यामुळे कोल्हापूरच्या या सगळ्या मोठ्या ज्या संस्था मोठ्या झाल्या याला कारण ते